ठरलं तर मग. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुनने प्रियाचा सगळा मुद्दा खोडून काढलेला आहे. प्रिया दरवेळेस हे सांगण्याचा प्रयत्न करते की सायली कशाप्रकारे घरच्यांना फसवत होती. पण आता अर्जुनने तिचं तोंड बंद करून टाकलेलं आहे. अर्जुन सांगतोय की सायली कधीच वाईट नव्हती आणि सायली कधीच खोटारडी नव्हती. त्याचबरोबर तो घरच्यांना स्पष्टपणे म्हणतोय की तुम्ही प्रियाच्या या बोलण्याला फसत असाल. तिच्या या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकत असाल, पण मी मात्र तिच्या ट्रॅपमध्ये अडकणारातला नाहीये. स्पष्टपणे तो घरच्यांना या गोष्टीची जाणीव करून देतोय, की प्रिया तुम्हाला फसवत आहे आणि तिच्या बोलण्याच्या ट्रॅपमध्ये अडकवत आहे. आता उलट त्याने सायलीची बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे. अर्जुन सायलीविषयी बोलताना सांगतोय, की सायलीचं आपल्या घराविषयीचं प्रेम कधीच खोटं नव्हतं. तुम्ही तिचं एक-एक उदाहरण जर का आठवलं, तर ते तुमच्या लक्षात येईल, असं तो सर्वांना सांगत आहे. सायली नेहमी आपल्या घरावर प्रेमच करत होती. आपल्या घरातल्या प्रत्येक कुटुंबियावर तिनं प्रेम केलेलं आहे. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याशी ती चांगलं वागलेले आहे. तिचे कितीतरी उदाहरणं तुम्हाला देखील माहीत आहेत. अर्जुन आता सर्वांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात जास्त कल्पना हर्ट झालेली आहे आणि त्यामुळे आता तो आईच्या समोर जाऊन बसलेला आहे. गुडघ्यावर बसून तो आईला समजावून सांगत आहे, "आई, तू तिचे सगळे गुण आठव. तुझ्याही लक्षात येईल की ती कधीही तुझ्याशी वाईट वागलेली नाहीये. खरं तर ही गोष्ट तुला देखील पटतेय, मला माहीत आहे. पण ती गोष्ट आत्ता तुला मान्य करण्याची इच्छा होत नाही." अर्जुनने अगदी बरोबर दुखणारी नस पकडली आहे. त्याला माहिती आहे की कल्पनाच्या मनातून सायलीविषयीचं प्रेम कधीच जाणार नाही. पण तेवढ्यात प्रियाने मात्र फोडणी टाकलेली आहे. प्रियाने लगेच विषय काढलाय तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा. मग तिनं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंच कसं आणि खोटं लग्न केलंच कसं? असं जेव्हा ती बोलते, तेव्हा अर्जुन तिच्या अंगावर जात म्हणतो, "माइंड युअर लँग्वेज. तुला काय करायचंय आणि तू तुझं तोंड बंद ठेव. सायलीविषयी बोलण्याची तुझी लायकी नाहीये." असं बोलून त्याने डायरेक्ट प्रियावर वार केलेला आहे. प्रिया या सर्व गोष्टीमुळे घाबरून गेलेली आहे. कारण अर्जुनचा तो चेहरा पाहून तिला कळलंय, की आता जर का आपण एक शब्द जरी बोललो, तर आपलं थोबाड देखील फोडण्यात येईल. अर्जुन सर्वांना सांगतोय, की या मूर्ख मुलीच्या बोलण्यात येऊन तुम्ही सायलीसारख्या चांगल्या मुलीला विसरून जात आहात आणि ही तुमच्या मनामध्ये सायलीविषयी विष भरत आहे. पूर्णाजीला तो सांगतोय, की "तुला आठवतं का तुझा पाय दुखत होता, तर तुझा पाय हातात घेऊन तिने पाय चेपून दिलेला आहे. तुझी सेवा केलेली आहे आणि ते करत असताना तुला कधी असं वाटलं सांग, की तिच्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रेम नाहीये? ते सगळं खोटं आहे असं वाटलं का तुला पूर्णाजी?" असा प्रश्न आता अर्जुनने पूर्णाजीला केलेला आहे. तेव्हा पूर्णाजी देखील सायलीचे सगळे गुण आठवत आहे. त्याचबरोबर वडिलांना म्हणजे प्रतापला देखील तो म्हणतोय, की तुमच्यावर किती मोठं संकट आलं होतं आठवा. तुम्हाला पोलीस पकडून घेऊन चाललेले होते. त्यावेळेस सायलीच तुमच्या मदतीला धावलेली होती. ती गोष्ट जराशी तुम्ही नीट आठवा, असं त्याने मुद्दाम प्रतापला सांगितलेलं आहे. प्रतापला देखील आठवतंय, की विनाकारण पोलीस आपल्याला घेऊन चाललेले होते आणि त्यावेळेस सायलीनेच पुढाकार घेऊन आपल्याला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला होता. प्रतापला त्या गोष्टी आठवतायत. त्याचप्रमाणे कल्पनाला देखील त्या गोष्टी आठवतायत. एखाद्या खंबीर सुनेप्रमाणे तेव्हा तिने कशी जबाबदारी घेतली होती, ही गोष्ट कल्पनाला देखील आठवते. त्याचबरोबर अर्जुन आता अस्मिताला देखील सांगतोय, की "अस्मिता, तुला तर तिचा नेहमी राग येतो ना, पण तिने तुला किती मोठ्या संकटातून वाचवलं होतं, ते तुला आठवतंय का?" आता अस्मिताला देखील त्या गोष्टी आठवत असतात. कारण अस्मिताने खूप मोठा घरात फ्रॉड करून ठेवलेला असतो. ₹10,00,000 कर्ज तिने करून ठेवलेलं असतं आणि तेव्हा स्वतः सायलीनंच वेगवेगळे क्रेडिट कार्ड यूज करून ते कर्ज फेडण्यासाठी मदत केलेली असते आणि तेव्हा कल्पना अस्मिताला चांगलीच खवळलेली असते. कारण 10,00,000चं कर्ज करून ठेवलेलं असतं आणि ही गोष्ट तिनं घरच्यांपासून लपवलेली असते. पण सायलीने मात्र तिला अगदी मोकळ्या मनाने मदत केलेली असते. पण अस्मिताला मात्र सायलीचे चांगले गुण आठवत नाहीत आणि ते चांगले आहेत अशी मानण्याची तिची इच्छा देखील नाहीये. प्रियाला समजलंय की अर्जुन आपला सगळा डाव फेल करत आहे. आपण विष पेरण्याचा प्रयत्न करतोय, पण अर्जुन मात्र सायलीचे चांगलेच गुण सर्वांना सांगत आहे. त्याचबरोबर आता अर्जुनने अश्विनला देखील सांगितलेलं असतं, "अश्विन, तुला आठवतंय का? तू काय करायला चाललेला होता?" अश्विनला देखील आठवतंय की तो झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला वाचवलेलं असतं ते म्हणजे मिसेस सायली यांनीच. तिने त्याला वाचवलेलं असतं आणि वाचवत असताना त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना तो ऐकत नसतो. तेव्हा अश्विनच्या मुस्कानात देखील तिने दिलेली असते. अश्विनला त्या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे आठवतायत. जर तिने त्या दिवशी आपल्या मुस्कानात दिली नसती, तर आपण वाचलो नसतो ही गोष्ट देखील अश्विनला आठवतेय.
खरंच, सायलीचं सुभेदार कुटुंबियाच्या प्रत्येक सदस्यावर प्रेम आहे आणि ते अगदी मनापासून केलेलं प्रेम आहे. असंच अर्जुन सर्वांना पटवून देत असतो आणि खरं तर सर्वांनाच ती गोष्ट पटत असते. प्रियाला समजलंय की आपण कितीही विष ओकण्याचा प्रयत्न केला आणि सायलीला बदनाम करण्याचं ठरवलं तरी देखील अर्जुन तिला कधीही बदनाम होऊ देणार नाही. कारण वेळोवेळी अर्जुन येऊन सायली घरासाठी किती चांगलं काय काय करत होती ते सांगत राहणार आणि त्यामुळं आता प्रिया शांत बसलेली आहे. शेवटी अर्जुन सर्वांना म्हणतो, "तुम्हाला सायलीला काय समजायचं असेल ते तुमच्या दृष्टीनं तुम्ही समजू शकता. पण मिसेस सायली काय आहेत ना, ते मला चांगलं माहीत आहे. त्यामुळं मी तर तिला कधीच वाईट समजणार नाही. कारण तिने आपल्या घराचं कधीच वाईट केलेलं नाही. असं एक उदाहरण सांगा, की ज्यामुळं आपल्या घरावर तिच्यामुळं संकट आलं. उलट आपल्या घरातलं प्रत्येक संकट तिनं दूर करण्याचाच प्रयत्न केलेला आहे." पूर्णाजीला देखील अर्जुन जे काय सांगतोय ते पटलेलं आहे. फक्त सुभेदार कुटुंबातल्या एकाही सदस्याने अर्जुनला "तू जे म्हणतोयस ते बरोबर आहे" असं मान्य करून बोलून दाखवलेलं नाहीये. पण अर्जुनला देखील त्यांनी ते मान्य करावं अशी इच्छा नाहीये. पण अर्जुनने मात्र सायलीची बाजू अगदी परफेक्टपणे मांडलेली आहे. अर्जुन असतानाच एक वकील आहे आणि एखाद्याची बाजू कशी मांडायची हे त्याला चांगलं अवगत आहे आणि त्याच गोष्टीचा अगदी त्याने फायदा घेऊन सुभेदारांच्या घरामध्ये सर्व कुटुंबियाच्या समोर सायली कशी निर्दोष आहे आणि सायली कशी कुटुंबासाठी प्रिय व्यक्ती आहे, असंच पटवून दिलेलं आहे. अर्जुनने दिलेल्या त्या उदाहरणामुळे सर्व सुभेदार कुटुंबीय मात्र अगदी शांत बसलेत. कोणी देखील सायलीच्या विरोधात एकही शब्द बोलत नाही. अक्षरशः प्रिया देखील त्या ठिकाणी शांत बसलेली आहे. अर्जुन मात्र आता त्यांच्यासमोर थांबलेला नाहीये. त्याला जे काही बोलायचं असतं ते बोलून तो निघून गेलाय. इकडे मधुभाऊ अजूनही हट्टीपणाच करत आहेत. "मी दवाखान्यामध्ये जाणार नाही. मी गोळ्या औषधं घेणार नाही. माझं जे काय व्हायचंय ना ते होऊ दे." अशा शब्दामध्ये ते कुसुम आणि सायली यांना बोलत आहेत. सायली आणि कुसुम यांना मात्र त्यांची काळजी वाटते. कारण उतरत्या वयात थोडा आजारही काही घडवू शकतो यामुळं त्यांना त्यांची काळजी वाटते. तेवढ्यात अर्जुन देखील दारामध्ये उपस्थित राहिलेला आहे. अर्जुनला समजलंय मधुभाऊ हट्टीपणा करतायत. ते आजारी आहेत, पण त्यांना दवाखान्यामध्ये जायचं नाहीये. आता त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल असा विचार अर्जुनने मात्र मनामध्ये केलेला असतो. अर्जुन आलेला आहे हे अजून कोणालाच माहीत नसतं, पण आता अर्जुनने धाडकन एंट्री त्यांच्या घरामध्ये घेतलेली आहे. मधुभाऊ एकदम आश्चर्यचकित झालेले आहेत. अचानक हा आलाच कसं काय? पण ह्याला तर येऊ नको म्हणून सांगितलंय, याला बोलू नको म्हणून पण सांगितलंय, पण हा काय आपला पिछा सोडत नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि या गोष्टीचा धक्का कुसुम आणि सायलीला बसलेला आहे. पण याचा धक्का मात्र सायलीला अगदी आनंददायी आहे. सायली अर्जुनला पाहून अक्षरशः लाजून गेलेली आहे. मधुभाऊ मात्र अर्जुनचा अपमानच करत आहेत. मधुभाऊ अर्जुनला म्हणतायत, "तुला सांगितलेलं कळत नाही का रे? आमच्या घरी येऊ नको म्हणून. हा कसला हट्टीपणा चालवलाय तू?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "मग तुम्हाला असं वाटतं का तुम्ही एकटेच हट्टीपणा करू शकता? तुम्हाला देखील दवाखान्यात जायचं नाहीये ना, तर मला देखील आता येथेच थांबायचंय. का तुम्ही जात नाही ना, तेच मला विचारायचंय." तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "हे विचारायचा तुला अधिकार नाहीये." अर्जुन म्हणतो, "अधिकार असो वा नसो, पण एक चांगला नागरिक म्हणून एका उतरत्या वयातल्या नागरिकाला जो आजारी आहे त्याला दवाखान्यात नेण्याचं काम माझं आहे." मधुभाऊ म्हणतात, "मी दवाखान्यामध्ये जाणार नाहीये. माझं काय व्हायचंय ना ते होऊ दे. मी सांगितलंय ना." पण अर्जुन मात्र हट्टीपणा करून त्यांच्या जवळ बसलेला आहे. अर्जुन अक्षरशः गुडघ्यावर बसून त्यांना विनवणी करत आहे आणि हे सगळं पाहून कुसुम आणि सायली यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय. कारण त्या दोघांना माहिती आहे की अर्जुन जो काही वेडेपणा करतोय ती गोष्ट मधुभाऊंना अजिबात पटणारी नाहीये. मधुभाऊ त्याला म्हणतायत, "आता मी उठून तुझ्या हाताला धरून तुला हाकलूनच दिलं असतं, पण काय करू आज माझ्या अंगामध्ये ताकदच नाहीये, माझ्या अंगात शक्ती नाही, नाहीतर तुला मी आत्ताच्या आत्ता हाकलून दिला असता." मधुभाऊ कुसुमला सांगतायत, "अगं हा आता माझ्या जवळ बसलाय. मला आता गोष्टी असहनीय झालेल्या आहेत. याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा." मात्र अर्जुन त्यांच्या जवळच बसलेला आहे आणि या वयामध्ये हट्टीपणा करणं किती वाईट असतं, तब्येतीची काळजी घेणं किती गरजेचं असतं, असा फुकटचा सल्ला तो मधुभाऊंना देत आहे. मधुभाऊंना मात्र त्याचं काहीच ऐकायची इच्छा नाहीये. अर्जुन मात्र त्यांच्याकडे पाहत देखील नाही. अर्जुन हा आपल्याच मनाने त्यांना एका एका गोष्टीचा सल्ला देतच चाललेला आहे. आता ही गोष्ट मधुभाऊला अगदी असहनीय झाली आहे. मधुभाऊ कुसुमला म्हणतायत, "अगं याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हाकलून दे." तेव्हा कुसुम देखील खरं तर हसतच असते, पण ती खोटा-खोटा आणते आणि अर्जुनला म्हणते, "चला बरं, आत्ताच्या आत्ता आमच्या घराच्या बाहेर चला."
खरं तर ती हे बोलत असताना हसत असते. अर्जुनला देखील माहिती आहे की कुसुम तर आपल्या बाजूने आहे. त्यामुळं तिने जरी हकललं तरी अर्जुनला मात्र किंचितही राग आलेला नाहीये. अर्जुन बाहेर जातो. आता मधुभाऊंना वाटतं तो निघून गेलेला आहे. पण जाईल तो अर्जुन कसला? अर्जुन दरवाजातून जातो आणि खिडकीतून येतो. "बरं का मधुभाऊ, तुम्हाला आता तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. हट्टीपणा सोडा. मी सांगतोय दवाखान्यामध्ये जा. अंगामध्ये ताप मुरलेला चांगला नसतो." असा कोणताही सल्ला तो देत आहे. खरं तर त्याला त्यांच्यावर चांगलं इम्प्रेशन पडायचं आहे. पण मधुभाऊ मात्र त्याच्यामुळं अगदी त्रस्त झालेत. त्यांना आता त्याचा चेहरा देखील पाहू वाटत नाही. पण अर्जुन मात्र दरवाजातून जाऊन खिडकीतून येऊन अजूनच सल्ला देत आहे. आता सायलीला कळत नाहीये मधुभाऊ नक्की काय करणार आहेत. मधुभाऊ मात्र रागाने अगदी लालेलाल झालेत. आता सायली स्वतः अर्जुनला सांगते की तुम्ही आत्ताच्या आत्ता जा, नाहीतर मधुभाऊ खूप चिडतील. तेव्हा अर्जुन निघून गेलेला आहे. इकडे सुभेदारांच्या घरी एक पार्सल आलेलं आहे. पेढ्यांचा एक बॉक्स आलेला आहे आणि त्याबरोबरच एक पत्र देखील आलेलं आहे. कल्पनाला आश्चर्य वाटते की पेढ्याचा बॉक्स आणि पत्र कोणी पाठवलं आहे. आणि जेव्हा ती वाचायला सुरुवात करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे पत्र महिपतनं पाठवलेलं आहे. "मधुकर पाटलांना बेल मिळवून दिली होती तेव्हा तुम्ही मला पेढे पाठवले होते. आता माझ्या कन्येचा वात्सल्य आश्रम केसशी कसलाही संबंध राहिलेला नाहीये, म्हणून मी तुम्हाला पेढे पाठवत आहे. मधुकर पाटलाची साथ आता तरी सोडून द्या, अन्यथा तुमचं तोंड कडू पडायला वेळ लागणार नाही." असं धमकीवजा पत्र महिपतनं पाठवलेलं आहे. महिपतचं हे पत्र वाचल्यावर कल्पनाला थोडंसं वाईट वाटलेलं आहे आणि भीती देखील वाटते आहे. कारण तिला माहिती आहे की महिपत हा काही चांगला माणूस नाहीये. पण प्रियाला मात्र चांगलाच आनंद झालेला आहे. कारण महिपतनं अगदी योग्य वेळेला हे पत्र पाठवलंय असाच विचार ती करत असते. पूर्णाजी देखील थोडंसं टेन्शनमध्येच आलेले आहेत. कारण महिपत हा काही चांगला व्यक्ती नाहीये. पण आता प्रियानं याच गोष्टीचा गैरफायदा घेत महिपतशी आपल्याला का दुश्मनी करावी लागली याचं कारण म्हणजे सायली आहे. उगाच्या उगाच अर्जुनने ती केस घेतली आणि त्या केसमुळंच अर्जुनचा आणि महिपतचा संबंध आला. अन्यथा आपला आणि त्यांचा कसलाच संबंध आला नसता. विनाकारण अर्जुनला सायलीमुळेच त्यांच्याशी पंगा घ्यावा लागला असं म्हणून सायलीविषयी विष पेरण्याचं काम तिने पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. कशाप्रकारे सायलीनेच आपल्या घरावर संकट आणलेलं आहे आणि तीच या सर्व संकटांना कारणीभूत आहे असं देखील ती म्हणत आहे. हा महिपत काही चांगला नाहीये. महिपत अतिशय वाईट व्यक्ती आहे. सायलीमुळेच त्याची आणि आपली दुश्मनी झाली असं ती कल्पना आणि पूर्णाजींना पटवून देत आहे. तेव्हा पूर्णाजी देखील म्हणते की बरोबर आहे. आजपर्यंत अर्जुन एवढ्या केसेस लढला, पण असे पत्र आपल्या घरापर्यंत कधी आले नाहीत. असं धमकीचं पत्र येणं हे खरं तर खूपच वाईट आहे असं कल्पना देखील म्हणत आहे. या सगळ्या गोष्टींना खरोखरच सायलीच जबाबदार आहे असं आता त्या दोघींना देखील वाटत आहे. पण अर्जुनला मात्र ही गोष्ट पटणार नाही असं देखील पूर्णाजी सांगते. तेव्हा प्रिया अगदी त्यांना विश्वास देत सांगते की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. या सायलीचा बंदोबस्त मलाच करावा लागणार आहे. प्रिया असा काय आणते की जसं काय ती आता यावर काहीतरी बंदोबस्त करणार आहे. ती अक्षरशः डोक्याला हात लावते आणि म्हणते, "या सायलीने अगदी माझं जगणं नको करून टाकलेलं आहे. तुम्हा सर्वांना तर तिने त्रास दिलेलाच आहे, पण मला मात्र खूपच त्रास दिलेला आहे." पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात, "पण आता यावर उपाय काय करायचा?" प्रिया म्हणते, "आता यावर मीच काहीतरी उपाय करते. खरं तर मी बाबांना विचारते की आपल्याला काय करता येईल. कारण महिपतचं असं पत्र आलंय ना, त्यावर नक्कीच काहीतरी उपाय बाबा सांगतील. मी त्यांना फोन करते आणि विचारते, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित करेल." असं म्हणून तिने आता स्वतःचा फोन हातात घेतलेला आहे. मी बाबांना फोन करते असं म्हणून ती आता कल्पना आणि पूर्णाजी यांच्यापासून लांब गेलेले असते. आणि खरं तर तिने फोन केलेला असतो तो म्हणजे साक्षीला. तिला खूपच आनंद झालेला आहे आणि ती साक्षीला फोन करून म्हणते, "अगदी योग्य वेळेला तू घरामध्ये बॉम्ब टाकलेला आहेस." साक्षी म्हणते, "कसला बॉम्ब?" तेव्हा ती सांगते, "पेढे मिळाले आणि पत्र देखील मिळालं." साक्षी म्हणते, "बरं झालं. पण आता यातनं मी काय बॉम्ब टाकला ते मला कळलं नाही." असं साक्षी विचारते. तेव्हा प्रिया सांगते की "अगं, या गोष्टीचा फायदा मी करून घेत असते. या सगळ्या गोष्टीचं खापर मी सायलीवरच फोडलेलं आहे." साक्षी म्हणते, "आता तुला जे काय करायचं असेल ते कर. आता वात्सल्य आश्रम केस याचा आणि माझा संबंध संपलेला आहे आणि लवकरच माझं आता हॉटेलचं काम देखील सुरू होणार आहे." तर प्रिया तिला सांगत आहे, "आता आपले चांगले दिवस आलेले आहेत. कारण आता सायलीचा इथला पत्ता कट झालेला आहे आणि मी सगळ्यांच्या मनामध्ये सायलीविषयी विष पेरत आहे आणि त्यामुळे सर्वजण सायलीचा रागराग करत आहेत, द्वेष करत आहेत."
लवकरच या गोष्टीचं फळ म्हणून माझं आणि अर्जुनचं लग्न देखील होईल असं मला वाटत आहे. हे ऐकल्यावर साक्षी म्हणते, बरं होईल असं झालं तर. पण मी तुझ्या लग्नाला येऊ शकेल का नाही काय माहीत नाही. कारण माझं आता रेस्टॉरंटचं काम अगदी व्यवस्थित चालू आहे. तेवढ्यात पाठीमागून अस्मिता येते आणि प्रियाने फोन ठेवलेला असतो. प्रियाला वाटतं या अस्मितानं आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. पण ती किती मूर्ख आहे हे देखील तिला माहीत असतं. या काही बोलायच्या आतच अस्मिता तिला म्हणते, की "झालं का बाबांशी बोलणं?" तेव्हा प्रियाला समजतं, की हिनं आपलं बोलणं काहीच ऐकलेलं नाहीये. ती म्हणते, "हो." तेव्हा प्रियाला समजतं, की अस्मिताने आपलं कसलंच बोलणं ऐकलेलं नाहीये. या मूर्ख अस्मिताला वेड्यामध्ये काढायला अजिबात वेळ लागत नाही. या गोष्टीमुळे मात्र प्रिया खुश झालेली असते. "चला आता आपण दोघी आईस्क्रीम खाऊया," असं म्हणून उलट अस्मिताच प्रियाला घेऊन जाते आणि प्रियाला देखील या गोष्टीचा आनंद होतो, की आपण साक्षीला लावलेला फोन अस्मिताला समजला नाही आणि आपण काय बोलत होतो हे देखील तिच्या लक्षात आलेलं नाहीये. उलट तिला असं वाटतंय, की आपण आपल्या वडिलांनाच फोन केला होता आणि त्याच गोष्टीच्या भ्रमात आपण तिला ठेवूया असा विचार करून ती देखील अस्मिताबरोबर आतमध्ये निघून गेलेली असते. इकडे मधुभाऊ मात्र कोणाचंच काही ऐकत नसतात. काही केल्या मी दवाखान्यामध्ये जाणारच नाही असा हट्टच त्यांनी धरून ठेवलेला आहे. मधुभाऊंना जेवायला वाढलेलं आहे पण ते जेवत नाहीयेत. ते हट्ट करतायत की मला लोणचं खायचंय. तेव्हा सायली म्हणते, आजारपणामध्ये कोण लोणचं खातं का? ते म्हणतात माझ्या तोंडाला चव नाहीये मग मी काय करू? मला भूक लागलेली आहे पण मला काही खाऊ वाटत नाहीये. मला लोणचं खायचंच आहे. तेव्हा कुसुम म्हणते, असं जर का सायलीनं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं मधुभाऊ? तुम्ही तिला मारलं असतं आणि शांत बस म्हणलं असतात. आता तुमच्या हट्टीपणाला आम्ही काय करावं ते कळत नाहीये. मधुभाऊ म्हणतात, तुम्हाला लोणचं द्यायचं नसेल ना तर देऊ नका, पण मला काय बोलून दाखवायची गरज नाहीये. तेव्हा कुसुमला कळतं की मधुभाऊ रागाला गेलेले आहेत. मधुभाऊ म्हणतात, जेवलो नाही तर माझं काय होईल? आणि जे व्हायचं असेल ते होऊ द्या असं म्हणून मधुभाऊ मात्र शांत बसलेले असतात. ते शांत बसतात तेवढ्यात बाहेरून अर्जुनचा आवाज येतो. फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प. कसलेही पेशंट असू द्या त्यांच्यासाठी आता फ्री मेडिकल कॅम्प आलेला आहे तुमच्या दारात. तुमचा आजार आमचा उपाय. चला लवकर. आपल्या घरातून बाहेर पडा असं म्हणून तो फ्री मेडिकल कॅम्पची ॲडव्हर्टाइज करत आहे. हातामध्ये भोंगा घेऊन तो जोरजोरात ओरडत आहे आणि सर्वांना बाहेर बोलवत आहे. फ्री मेडिकल कॅम्पची ॲडव्हर्टाइजच जशी काय त्यांनी सुरू केलेली आहे. सायली मात्र धावत पळतच बाहेर आलेला आहे. कारण अर्जुन आलेला आहे आणि तो फ्री मेडिकल कॅम्प असं ओरडत आहे. खरं तर सायली अर्जुनला पाहण्यासाठी बाहेर आलेली आहे आणि अर्जुनला पण ती बाहेर येणार आहे हे जसं काही माहीतच आहे. तिला पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर देखील आनंद आलेला आहे. आता मधुभाऊ देखील बाहेर आलेले असतात. ते पाहतात नक्की बाहेर काय चाललेलं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अर्जुन आलेला आहे आणि तो फ्री मेडिकल कॅम्पची ॲडव्हर्टाइज देखील करत आहे. अर्जुन मुद्दाम म्हणतोय की तुमच्या घरी लहान बाळ असू द्या नाहीतर 70 वर्षाचं लहान बाळ असू द्या, कसलंही लहान बाळ असू द्या त्याच्यासाठी देखील हा कॅम्प आहे. त्यांनी कसलाही हट्ट करू द्या, आमचे डॉक्टर प्रधान त्यांच्या हट्टावर देखील औषध देतील. तुमच्या आजारपणावर औषध, तुमच्या हट्टीपणावर औषध, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर औषध, ते पण फक्त तुमच्या दारात आणि विनामूल्य कसलेही पैसे न घेता फ्री, 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 फ्री मेडिकल कॅम्प अशी जोरदार ॲडव्हर्टाइज आता अर्जुनने केलेली असते. सायली आणि कुसुम तर अर्जुनचं हे रूप पाहून हसत असतात. एरवी शांत वाटणारा आणि कधीही गंमत न करणारा अर्जुन अक्षरशः फ्री मेडिकल कॅम्पची ॲडव्हर्टाइज करतोय. एक पेशंट येतं आणि अर्जुनला म्हणतं, "अहो मला दिवस-रात्र झोपच लागत नाही. मला खूप टेन्शन येतं." अर्जुन म्हणतो, "अहो एवढंच आहे ना, मग आमच्या डॉक्टर प्रधानांकडे जा. ते तुम्हाला औषध देतील." त्याचबरोबर अर्जुन त्या आजींना सांगतो, "आता तुमचं वय झालंय, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. काही लोकं वय झालं तरी अजून हट्टीपणा सोडत नाहीयेत. हट्टीपणा सोडा. औषधोपचार घ्या. मस्त रहा, तंदुरुस्त रहा." असं काहीही सल्ला अर्जुन जोरजोरात देतोय. सायली आणि कुसुम यांना खूपच हसू येतंय. पण आता जर का हसलो तर मधुभाऊंना राग येणार म्हणून त्या शांत तशाच उभ्या आहेत. अर्जुनचं सगळं लक्ष सायली, मधुभाऊ आणि कुसुम यांच्याकडेच आहे. तो अगदी काहीही बकबक करत आहे. येणाऱ्या पेशंटला डॉक्टर प्रधान यांचं महत्त्व सांगतोय. येणाऱ्या पेशंटला डॉक्टर प्रधान कसं औषध देतात ते सांगतोय आणि मधुभाऊ कसा हट्टीपणा करतायत, त्यांच्या हट्टीपणावर देखील डॉक्टर प्रधान औषध देऊ शकतात असं देखील सांगतोय. मधुभाऊंना सुद्धा आता कळलंय की हा फ्री मेडिकल कॅम्प कोणासाठी आयोजित केलेला आहे. मधुभाऊ मात्र कुसुमला म्हणतात, "मला कसलंही औषध घ्यायचं नाहीये. मला काहीच नकोय. मी जातो." असं म्हणून मधुभाऊ घरात निघून गेलेले आहेत. तेव्हा आता अर्जुनने 2 खास माणसं त्यांच्याकडे पाठवण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. मधुभाऊ घरामध्ये जाऊन बसलेले असतात. त्यांना वाटतं की आता आपण सुटलोय.
पण ते सुटतील कसे? कारण अर्जुनने ठरवलंयच त्यांना आज इलाज केल्याशिवाय सोडायचं नाही. आता 2 कंपाउंडर परत एकदा त्यांच्याकडे आलेले आहेत आणि "बाबा, अहो चला तुम्हाला ताप आलाय ना, मग घरात काय बसता? अहो बाहेर फ्री मेडिकल कॅम्प आलेला आहे. आमचं औषध घ्याच." असं म्हणून अक्षरशः त्यांनी त्यांचे हात धरून त्यांना बाहेर आणलेलं आहे आणि बाहेर आणून बेडवर त्याला बसवलेलं आहे. मग मधुभाऊ मात्र उपचार घ्यायला तयार नसतात. तेव्हा डॉक्टर प्रधान त्यांना म्हणतात, "आता तुम्ही उपचार घेणं गरजेचं आहे कारण तुमच्या अंगामध्ये ताप आहे." अर्जुन मात्र त्यांची मजाच करत असतो आणि म्हणतो, "लवकरात लवकर औषध घ्या, लवकरात लवकर बरे व्हा. जरा हट्टीपणाचं औषध देखील द्या." असं म्हणून तो डॉक्टर प्रधान यांना खुणवत असतो. मधुभाऊंना सगळं काही समजत असतं. डॉक्टर प्रधान मधुभाऊंना चेक करतात आणि म्हणतात, "तुमच्या अंगामध्ये ताप आहे." मधुभाऊ काही बोलायला जातात, तेवढ्यातच त्यांनी त्यांच्या तोंडामध्ये थर्मामीटर देखील बसवलाय. मधुभाऊ आता काहीच बोलू शकत नसतात. सायली हे सगळं पाहून आनंदित झालेले आहे. अर्जुनचं हे रूप पाहून तिला खूप छान वाटतंय. अर्जुन फक्त आपल्यावरच प्रेम करत नाही, तर आपल्या सगळ्या कुटुंबियावर प्रेम करतोय, ही गोष्ट देखील तिच्या लक्षात आलेली आहे. त्याचबरोबर आपलं प्रेम मिळावं यासाठी हट्टी मधुभाऊंना देखील मनवण्याचा प्रयत्न अर्जुन करतोय, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर प्रधान यांनी मधुभाऊंना एक औषध दिलेलं आहे. गोळ्या आणि औषधं देऊन ते त्यांना म्हणतात, "आता वेळेवर गोळ्या औषधं घ्यायचे." पण डॉक्टर प्रधानांच्या हातातली औषधं मधुभाऊंनी झटकून लावलेली आहेत. हे सगळं अर्जुन पाहतो आणि तेव्हा म्हणतो, "ज्या पेशंटला गोळ्या आणि औषधं खायचे नाहीयेत, आता त्यांच्यासाठी दुसरा उपाय आहे." मधुभाऊंना कळत नाही नक्की तो काय म्हणतोय. तेव्हा अर्जुनने सांगितलाय, "दुसरा उपाय म्हणजे आता यांना इंजेक्शनच द्यावं लागणार." आणि डॉक्टर प्रधान देखील आता इंजेक्शन देण्यासाठी तयार झालेले आहेत. आता मधुभाऊंना फक्त एकच प्रश्न आहे, औषध गोळ्या घ्यायच्या का इंजेक्शन घ्यायचं? आता औषध गोळ्या किंवा इंजेक्शन यापैकी एक पर्याय निवडावाच लागणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता मधुभाऊ नक्की कोणता पर्याय निवडतील ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक